कोकाटेंच्या याचिकेवर थोड्याच वेळात हायकोर्टात सुनावणी होणार आहे। शिक्षा कायम राहावी असा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे। कोर्ट काय निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, खरं तर अगदी काही वेळातच आता हायकोर्टात कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणी सुरू होईल। शिक्षा कायम राहावी हाच प्रयत्न याचिकाकर्त्यांचा आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? निश्चितच कृपा, आजचा तिसरा दिवस आहे। माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। खरं तर नाशिकचे पोलीस हे रात्री उशिराने मुंबईत दाखल झाले होते। मुंबईत दाखल होताच त्यांनी माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली, मात्र त्यांचा जबाब देखील नोंदवण्यात आलेला आहे। सोबतच त्यांच्यावरती जे उपचार करत असलेले डॉक्टर्स आहेत त्यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलेला आहे। एकूण 2 डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे आणि हे दोन्ही जबाब जे आहेत ते आज मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सादर केला जाणार आहे आणि त्याच आधारावरती ही सुनावणी आजची पार पडणार आहे। प्रामुख्याने आपण पाहतोय की आजचा तिसरा दिवस जरी असला तरी मात्र ज्या दिवशी माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये ॲडमिट झाले त्या दिवसापासूनचा जो केस पेपर आहे तिथून काय काय नेमके उपचार आज घेण्यात आलेले आहेत याची संपूर्णतः माहिती आणि डॉक्टरांनी नेमकं या सगळ्या जबाबामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे हे सगळेच मेडिकल ग्राउंड रिपोर्ट्स जे आहेत ते आज सुनावणीच्या दरम्यान मांडले जातील। खरं तर आपण पाहतोय की नाशिकचे पोलीस काल रात्री उशिरा 10 वाजता मुंबईत दाखल झाले। मुंबईत दाखल होताच त्यांनी बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये तिथल्या पोलिसांची मदत घेऊन मात्र इथे लीलावती रुग्णालयामध्ये जवळपास ते 11:30च्या सुमारास दाखल झाले होते। मात्र जवळपास 11:15च्या सुमारास ते लीलावती रुग्णालयाच्या आत गेले आणि तिथून मग 12:15च्या आसपास माणिकराव कोकाटेंची नाशिकच्या पोलिसांनी भेट घेतली। मात्र 10 ते 12 पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी हे सगळेच नाशिकहून मुंबईत आले होते। रात्री उशिरा जबाब नोंदवून झाल्यानंतर मात्र जे वरिष्ठ पोलीस अधिकारी होते ते पुन्हा रिटर्न नाशिकला गेले होते। तिथून काही कागदपत्र मागवायची होती त्यासाठी ते गेले होते। तिथून ते आज सकाळी 11 वाजता परत मुंबईत ठेपले आणि मुंबईत ठेपल्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांची आपण पाहतोय की एंजिओप्लास्टीची टेस्ट झालेली आहे। हे सगळं असताना मात्र हे सगळे रिपोर्ट्स आज कोर्टामध्ये सादर केले जातील। नेमकी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेवरती स्थगिती येते का, या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी काही वेळातच ही सुनावणी पार पडणार आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये। त्यामुळे जी शिक्षा नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे त्या शिक्षेवरती आज आपण पाहतोय जसं माणिकराव कोकाटे यांनी अर्ज दाखल केला आणि सगळ्याच अटक वॉरंट नंतर नाशिकचे पोलीस मुंबईत आले। मुंबईत आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अटक अद्यापपर्यंत दाखवलेली नाहीये। पण मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे की नाशिकच्या पोलिसांचे 2 ते 3 गार्ड्स जे आहेत ते त्यांच्या म्हणजे जिथे ते ॲडमिट आहेत तिथे पहारा देत आहेत, लक्ष ठेवून आहेत। नेमकं त्यांच्यावरती काय काय उपचार सुरू आहेत या सगळ्या बाबी इथे पाहिल्या जात आहेत। आणि मीनाक्षी, खरं तर 4 वाजता लीलावती रुग्णालयाची पत्रकार परिषद देखील आहे। एकीकडे आणखी एक अपडेट समोर येते की कोकाटेंच्या याचिकेवर देखील आता हायकोर्टात सुनावणी सुरुवात झालेली आहे आणि दुसरीकडे आता 4 वाजता खरं तर लीलावती रुग्णालयाची पत्रकार परिषद देखील आहे। या संदर्भात काय अपडेट आहे? कोकाटेंच्या याचिकेवर आता हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। शिक्षा कायम राहावी असा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे। पुन्हा जाऊयात आपण आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, खरं तर कोकाटेंच्या याचिकेवर आता हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। शिक्षा कायम राहावी याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे। दुसरीकडे 4 वाजता आता लीलावती रुग्णालयाची देखील पत्रकार परिषद आहे। संपूर्ण घडामोडींना आता वेग आलेला आहे। काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा, महत्त्वाचं म्हणजे आजच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या। आज सकाळी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडणार होती ती 3 वाजता सुनावणी घेण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर आता ही सुनावणी सुरू होत आहे। दुसरीकडे माणिकराव कोकाटे ज्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत जिथे त्यांचे उपचार सुरू आहेत लीलावती रुग्णालय, तिथे आपण पाहतोय की 2 वाजता जे डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत आहेत त्यांची पत्रकार परिषद होणार होती ती आता 4 वाजता घेण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता एकीकडे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली जी सुनावणी आणि दुसरीकडे जे डॉक्टर आता पारकर म्हणून जे डॉक्टर आहेत ते पत्रकार परिषद घेणार आहे। मात्र ह्या सगळ्यांमधनं नेमके डॉक्टर आता काय माहिती देतात, आतापर्यंत काय
काय नेमक्या त्यांच्यावरती उपचार करण्यात आलेले आहेत, पुढील नेमकी त्यांना कसल्या उपचाराची गरज असणार आहे या बाबी या पत्रकार परिषदमधनं सांगण्यात येतील। तुर्तास आपण पाहतोय की लक्ष जे आहे ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे, त्यामुळे याच्या सुनावणीमध्ये नेमका काय निकाल लागतो याकडे प्रामुख्याने पाहिलं जाईल आणि त्यानंतर जी कारवाई करायची आहे ती नाशिक पोलिसांच्या वतीनं केली जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की लीलावती रुग्णालयामध्ये आजच्या दिवसाला जे डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत आहेत ते नेमकं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माणिकराव कोकाटेंच्या या सगळ्याच उपचारादरम्यान नेमकी काय माहिती देतात हे देखील प्रामुख्याने पाहिलं जाणार आहे। कृपा जी, निश्चितच मीनाक्षी, खरं तर माणिकराव कोकाटे अनेक वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहिलेले आहेत किंवा मग त्यांचा रमी खेळतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून देखील ते चर्चेत आले होते आणि आता सदनिका घोटाळा संदर्भात त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार मात्र कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आता यापुढे नाशिक पोलिसांची नेमकी काय भूमिका असणार आहे, कारण याचिकाकर्त्यांचा तर शिक्षा कायम राहावी असा प्रयत्न, कोर्ट काय निर्णय घेणार आहे याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पुन्हा जाऊयात आपण मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर आता कोर्ट काय निकाल देणार, काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष। एकीकडे महापालिकांच्या निवडणुका येत्या 15 जानेवारीला होतात, या संपूर्ण पार्श्वभूमीवर कुठेतरी पक्षावर देखील या संपूर्ण प्रकरणाचा काही हे फरक पडेल का, हा देखील सवाल उपस्थित होतोय। मीनाक्षी, कृपा, जसं आपण 2 दिवसापासून या घडामोडी घडत असताना आधीच सांगितलेलं आहे की पक्षाच्या वतीनं कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांचं एकच म्हणणं आहे की पक्षाची प्रतिमा जी आहे ती मलिन करण्याचं काम काही लोक करत आहेत। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीची माणिकराव कोकाटेंवरती कारवाई जी होत आहे ती पक्षाला मोठ्या प्रमाणात अडचणीत ठरू शकते आणि हे सगळं असताना दुसरीकडे सुनावणी जरी सुरू झाली असली तरी सरकारी वकील म्हणून देशमुख त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि देशमुखांनी त्या ठिकाणी त्यांचं अटक वॉरंट जे आहे ते कोर्टापुढे सादर केलेलं आहे। कोर्टापुढे सादर करत असताना त्यांनी या अटक वॉरंटवरती माणिकराव कोकाटे हजर झालेलं नाही आहे हा देखील मुद्दा तिथे उपस्थित केलेला आहे। पण मात्र आता पोलीस जे नाशिकवरून आलेले आहेत, जे त्यांनी जबाब माणिकराव कोकाटेंचा नोंदवून घेतलेला आहे, ते आता नेमकं तिथे काय मांडतात आणि माणिकराव कोकाटे यांचे वकील नेमके तिथे मुद्दे काय मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कृपा जी, निश्चितच मीनाक्षी, खरं तर कोकाटेंविरोधात 2 ते 3 याचिका आता कोर्टात दाखल झाल्याचं समजतंय। यावरून एकंदरीतच अशी शक्यता आहे की आता माणिकराव कोकाटे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना पाहायला मिळते। निश्चितच, कारण जिल्हा सत्र न्यायालयाची जी शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, कुठेतरी आपल्याला या अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठीचा त्यांचा प्रयत्न होता। तर दुसरीकडे आपण पाहतोय की लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मात्र तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेला राहा। एक अपडेट समोर येते, कोकाटेंच्या याचिकेवर आता हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे। ॲडव्होकेट अनिकेत निकम देखील आता कोर्टात दाखल झालेले आहेत। या संपूर्ण घडामोडींना एकूणच वेग आल्याचं चित्र आता पाहायला मिळतंय। कोकाटेंविरोधात मात्र 2 ते 3 याचिका आता कोर्टात दाखल झालेल्या आहेत। आता कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातील अपडेट्स आता समोर येत आहेत। कोकाटे लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत, दुसरीकडे मात्र आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आपण पुन्हा जाऊयात आमच्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर कोकाटेंविरोधात 2 ते 3 याचिका कोर्टात दाखल झालेल्या आहेत। ॲडव्होकेट अनिकेत निकम देखील आता कोर्टात दाखल झालेले आहेत। कृपा, एकीकडे आपण पाहिलं तर जी पहिली सुनावणी ज्या दिवशी पार पडली 2 दिवसांपूर्वी, त्यावेळी अनिकेत निकम यांनी त्या ठिकाणी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र तातडीनं सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं कोर्टाचं म्हणणं होतं, त्यामुळे शुक्रवारची तारीख देण्यात आली। आज जर आपण पाहिलं तर सरकारी वकील देशमुख म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माणिकराव कोकाटेंचा जो बेलेबल वॉरंट आहे तो तिथे उपस्थित करण्यात आलेला आहे आणि हा वॉरंट सादर करताना मात्र तिथे आज आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांच्या बाजूनं रवींद्र कदम म्हणून वरिष्ठ वकील त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडत आहे आणि ही बाजू मांडत असताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की माणिकराव कोकाटे यांना सोमवारपर्यंत प्रोटेक्शन मिळावं अशी त्यांनी मागणी केलेली। आणखी एक अपडेट आपल्या समोर येते, कोकाटेंना सोमवारपर्यंत
सुरक्षा द्या, प्रोटेक्शन द्या अशी मागणी आता रवींद्र कदम यांनी केलेली आहे। ही मागणी आता नेमकी का करण्यात आलेली आहे, याचा उद्देश काय आहे हेच आता समजून घेण्याची खरं तर वेळ आहे। मीनाक्षी, पुन्हा जाऊयात आपण आमच्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर रवींद्र कदम यांनी ही मागणी केली आहे, कोकाटेंना सोमवारपर्यंत प्रोटेक्शन द्या असं ते म्हणतायत। निश्चितच आपण पाहतोय की कोकाटेंच्या आता वर्षभरात असलेला इन्कम किती आहे याची विचारणा केली जात आहे। मात्र एकीकडे त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच दुसरीकडे शिक्षा सुनावली जात आहे आणि शिक्षेपासून संरक्षण मिळावा यासाठीचा हा प्रयत्न सुरू आहे। मात्र असं असताना सरकारी वकील जे देशमुख आहेत ते अनेक मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित करत आहेत। दुसरीकडे जर आपण बाब पाहिली तर मात्र वकील जे आहेत ते व्यवसायातून 1000 रुपये मिळतात असे देखील तिथे पुरावे जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न देखील करू शकतात। पण मात्र असं असताना मात्र त्यांच्या इन्कमवरती आता अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात। मात्र एकीकडे आपण पाहतोय की मेडिकल ग्राउंड रिपोर्ट जे आहेत ते तपासले जाऊ शकतात। माणिकराव कोकाटे यांना सोमवारपर्यंत प्रोटेक्शन द्यावं की नाही, संरक्षण द्यावं की नाही हा कोर्टाचा विषय आहे। पण युक्तिवाद करत असताना रवींद्र कदम यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की त्यांना सोमवारपर्यंत संरक्षण द्यावं अशा पद्धतीची त्यांच्या वकिलांचीच म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांची भूमिका त्या ठिकाणी मांडताना पाहायला मिळत आहे। जी मीनाक्षी, खरं तर रवींद्र कदम यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। तर मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। रवींद्र कदम यांनी कोकाटेंना सोमवारपर्यंत प्रोटेक्शन द्यावं अशी मागणी केलेली आहे। या संदर्भातील अपडेट्स आता आपल्या समोर येत आहेत। शिक्षा कायम राहावी असा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे। एकीकडे कोकाटेंवरील सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे मात्र लीलावती रुग्णालयाची 4 वाजता पत्रकार परिषद देखील आहे। पुन्हा जाऊयात आपण आपल्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर रवींद्र कदमांनी हे जे वक्तव्य केलंय कोकाटेंना सोमवारपर्यंत प्रोटेक्शन द्या अशी मागणी केली आहे, कुठेतरी आता कोकाटेंना या संपूर्ण प्रकरणापासून वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असाही संशय यावरून व्यक्त केला जातोय। निश्चितच, कारण एकीकडे त्यांचे वकील रवींद्र कदम ही त्यांची बाजू मांडत आहे आणि बाजू मांडत असताना एकीकडे मेडिकल ग्राउंड रिपोर्ट्स जे आहेत ते सादर करतील। पण मेडिकल ग्राउंड रिपोर्ट्समध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हळूहळू आता समोर ते मांडताना पाहायला मिळतील। तुर्तास आपण पाहतोय की त्यांच्या इन्कम वरना जी आहे ती युक्तिवादाच्या दरम्यान माहिती पुढे येत आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर आर्थिक परिस्थिती तशीच राहत नाही, ती काही कमी कधी जास्त होत असते। कारण त्यांच्या इन्कमचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। वर्षाला त्यांचा 1000 रुपये मिळतात असे वकील जे आहेत ते व्यवसायातून त्यांनी मांडलेला आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्यांना सोमवारपर्यंत प्रोटेक्शन मिळावा अशी देखील मागणी जी आहे ती रवींद्र कदम म्हणजेच माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाकडनं जी आहे ती मागणी करण्यात येत आहे। त्यामुळे कोर्ट आता नेमकं या युक्तिवादादरम्यान काय नेमके प्रश्न उपस्थित करतात किंवा मग जे सरकारी वकील देशमुख आहेत ते आता ह्या सगळ्यांवरती काय नेमकं क्रॉस करत असताना काय नेमके प्रश्न उपस्थित करतील हे देखील महत्त्वाचं राहणार आहे। कृपा जी, निश्चितच मीनाक्षी, खरं तर जेव्हापासून हे वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, नॉन बेलेबल हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, तेव्हापासून मात्र कोकाटेंची तब्येत बिघडलेली आहे, त्यांची प्रकृती अचानक खराब झाली, लीलावती रुग्णालयात ते दाखल झालेले आहेत। या संदर्भात ही नक्की अस्वस्थता आहे की वेळकाढूपणा आहे असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। कृपा, 2 बाजू आहेत। खरं तर त्यांचं वय पाहायला गेलं तर 70च्या आसपास ते आहेत आणि असं असताना पूर्वीची जर त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहिली तर निश्चितच मेडिकल हिस्ट्रीमध्ये त्यांना ब्लॉकेजचा त्रास होता आणि त्यावरती त्यांची ट्रीटमेंटही आधी झालेली आहे। त्यानंतर आपण पाहतोय की जेव्हा सत्र न्यायालयाचा निकाल आला होता नाशिकचा त्यानंतर एकदमपणे त्यांना जो धक्का बसला आणि त्यानंतर त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला। एकूणच तिथूनच ते लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी
दाखल झाले आणि मात्र डॉक्टरांच्या या उपचारादरम्यान आज देखील एन्जिओप्लास्टिकची जी टेस्ट आहे ती देखील पार पडलेली आहे। त्यामुळे हे सगळे रिपोर्ट जे आहेत ते आज सुनावणी दरम्यान गृहीत धरले जातील का हे देखील पाहावं लागेल। पण तुर्तास आपण पाहतोय की युक्तिवादादरम्यान जे सरकारी वकील देशमुख आहेत त्यांनी पूर्वीचा रेकॉर्ड जो आहे तो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांचे जे वकील आहेत रवींद्र कदम हे देखील जुन्या प्रकरणाची माहिती देत असल्याचं देखील कळत आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या बाबींमध्ये 30 वर्ष जुनं हे प्रकरण आहे आणि 30 वर्ष जुनं प्रकरण असून मात्र तातडीनं यावरती सुनावणी घेण्यात आली आणि अशा पद्धतीचा तातडीनं निर्णय देण्यात आला। आमची कोणतीही बाजू जी आहे ती ऐकून घेतलेली नाहीये अशा पद्धतीचं देखील म्हणणं जे आहे ते माणिकराव कोकाटेंच्या बाजूने मांडला जाऊ शकतो। कारण एकीकडे आपण पाहतोय की जरी उपचार घेत असले तरी मात्र कोर्टामध्ये उपचारादरम्यान काय नेमकं माणिकराव कोकाटेंच्या उपस्थित राहण्याची देखील भूमिका ही एकूणच कोर्ट काय घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। पण तुर्तास आपण पाहतोय की जुन्या प्रकरणाची माहिती जी आहे या सगळ्याची पार्श्वभूमी म्हणजे जुनं जे प्रकरण आहे त्याची पार्श्वभूमी जे आहेत माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम हे सध्या कोर्टापुढे समजावून सांगत असल्याची माहिती समोर येत आहे। कृपा जी, निश्चितच खरं तर मीनाक्षी, रवींद्र कदम यांनी आणखी एक मागणी केलेली आहे की कोकाटे सध्या रुग्णालयात आहेत, रुग्णालयात उपचार करत आहेत, त्यामुळे त्यांना सोमवारपर्यंत प्रोटेक्शन द्या असं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडून सरकारी वकिलांकडून देखील युक्तिवाद केला जातोय की कोकाटेंना वारंवार सांगून देखील ते कोर्टात सुनावणीला हजर राहिले नव्हते। हा युक्तिवाद नेमका आता वाढत चाललेला आहे। या घडामोडींना, या सुनावणीला आता वेग येताना पाहायला मिळतोय। दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर मात्र लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लीलावती रुग्णालयाची देखील 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या संपूर्ण घडामोडींना आता वेग आलेला पाहायला मिळतोय। निश्चितच कृपा, कारण 2 गोष्टी आहेत। आज सकाळी ही सुनावणी जी आहे जी आत्ता सुरू झालेली आहे ती खरं म्हणजे 11 वाजता सुरू होणार होती, पण मात्र वेळेत बदल झाला आणि 3 वाजता ही सुनावणी पार पडत आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं ते 15 ते 20 मिनिटं जी आहेत ती उलटून झालेली आहेत आणि या 15 मिनिटांमध्येचा जो युक्तिवाद आपण पाहिला तर माणिकराव कोकाटेंच्या वॉरंटबाबत तिथे सरकारी वकिलांनी मुद्दा उपस्थित केला आणि हा मुद्दा उपस्थित करत असताना माणिकराव कोकाटे हे उपस्थित नाही आहेत। आणि दुसरी बाजू जर आपण पाहिली तर उपस्थित का नाही आहेत तर सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, त्यांची तब्येत खालावली आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये ते उपचारासाठी दाखल झाले। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जे माणिकराव कोकाटेंवरती उपचार करत असलेले डॉक्टर जे आहेत, प्रामुख्यानं 2 डॉक्टरांचा आज जबाब नोंदवण्यात आलेला आहे। रात्री उशिरानं ते जबाब देखील कोर्टात गेलेले आहेत आणि असं असताना मात्र आज 2 वाजता डॉक्टरांची पत्रकार परिषद होणार होती। ती पत्रकार परिषद देखील आता 4 वरती घेणार आली। मात्र 4 वाजता आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर्स नेमके काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं तुर्तास महत्त्वाचं राहणार। पण सध्या जर पाहिलं तर 2 ते 3 दिवसापासून आजचा 3रा दिवस आहे माणिकराव कोकाटे यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। निश्चितच मीनाक्षी, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा, पुन्हा तुमच्याकडे येईन। तुर्तास एक अपडेट समोर येतेय। 1993-94 साली कोकाटेंची मिळकत वाढवण्यात आली। 1989 साली घरासाठी अर्ज करताना 2500 रुपये मिळकत असल्याचं वकिलांकडून आता सांगण्यात येत आहे। तर 1989 साली घरासाठी अर्ज करताना 25 रुपयाची मिळकत असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं। तर 1993 ते 94 दरम्यान कोकाटेंची मिळकत वाढली असं देखील सांगण्यात आलेलं आहे। दरम्यान जुन्या प्रकरणाची पार्श्वभूमी देखील एकीकडे रवींद्र कदम समजावत आहेत। ही अपडेट आता समोर येतेय। तर 1993 ते 94 दरम्यान कोकाटेंची मिळकत वाढल्याचं आता समजतंय। पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, या संपूर्ण अपडेट आता आपल्या समोर येत आहेत। 1993-94 साली कोकाटेंची मिळकत वाढवण्याचा हा जो माहिती आहे ती माहिती आता प्राप्त होतीये। जुन्या प्रकरणाची पार्श्वभूमी एकीकडे रवींद्र कदम या ठिकाणी समजावत असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच कृपा, खरं तर आपण पाहिलं तर जुनं प्रकरण आहे, जसं मी सांगितलं 30 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे आणि निश्चितच निवडणुकीच्या तोंडावरती हे प्रकरण बाहेर येणं आणि माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावणं हे तातडीनं झालं असल्याचं एकंदरीतच हे दृश्य जे आहेत ती सांगतायत। कारण रवींद्र चव्हाण जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत ते हे प्रकरण समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्या प्रकरणाची पार्श्वभूमी जी आहे ती कोर्टाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर
माणिकराव कोकाटे यांच्या संपूर्ण आर्थिक परिस्थितीचा अंदाज जो आहे तो बांधला जात आहे। नेमकं काय वर्षभरात त्यांचा खर्च असू शकतो किंवा मग जी पार्श्वभूमी आहे जुन्या केसची ती समजवण्याचा निश्चितच मीनाक्षी अशाच जोडलेल्या राहा। आणखी एक अपडेट आपल्या समोर येते। 1989 साली घरासाठी अर्ज करताना 2500 रुपये मिळकत मिळाल्याचं वकील म्हणतात, तर 1993-94 साली कोकाटेंची 35,000ची मिळकत झाल्याचं कोकाटेंचे वकील म्हणतात। अजामीनपात्र वॉरंट आधीच जारी केलेला आहे असा युक्तिवाद मात्र सरकारी वकिलांनी या ठिकाणी केलेला आहे। ही अपडेट आता समोर येते। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर सरकारी वकील यांच्यात देखील आता हा युक्तिवाद होत असल्याचं पाहायला मिळतंय। कृपा, जसं तू म्हटलंयस की जुनं प्रकरण आहे आणि या जुन्या प्रकरणाची पार्श्वभूमी सध्या समजवली जात आहे कोर्टामध्ये, मात्र जी मिळकत आहे ती नेमकी कितीची आहे ही देखील समजवली जात आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर जो आरोप त्यांच्यावरती लावण्यात आला आणि त्या आरोपाच्या आधारावरती गुन्हा दाखल होऊन मात्र त्यांच्यावरती जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे या शिक्षेच्या आधारावरती आता माणिकराव कोकाटे यांनी अर्ज केलेला आहे की आपल्याला या शिक्षेपासून संरक्षण यासाठी मिळावं, कारण त्यांना त्यांची बाजू जी आहे ती मांडता यावी आणि हीच बाजू मांडण्यासाठी आज आपण पाहतोय की हा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। आणि ही संपूर्णतः सुनावणी सुरू असताना मात्र सरकारी वकील ज्या पद्धतीत त्यांच्या या वॉरंट संदर्भामध्ये माहिती विचारत आहेत, स्वतः तिथे माणिकराव कोकाटे उपस्थित राहिलेले नाहीये असं देखील त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी होता, तर त्यालाच काउंटर करण्यासाठी मात्र माणिकराव कोकाटे यांचे वकील जे आहेत रवींद्र कदम यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सोमवारपर्यंत त्यांना एकंदरीतच संपूर्णतः संरक्षण मिळावं, मात्र एकंदरीतच आणखीन काही वेळ जो आहे तो त्यांना मिळेल आणि ही संपूर्ण प्रकरणाची अधिकची माहिती त्यांना देता यावी यासाठीचा हा वेळ मागितला जाऊ शकतो असा एक अंदाज बांधू शकतो। पण मात्र सध्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा या ठिकाणी अंदाज देखील घेतला जात आहे, त्यामुळे एकूणच कोर्ट आता काय यावरती भूमिका घेत आहे हे देखील स्पष्ट होणं बाकी आहे। कृपा जी, निश्चितच मीनाक्षी, खरं तर रवींद्र कदम यांच्याकडून हा युक्तिवाद केला जातच आहे, मात्र अजामीन अटक वॉरंट हे आधीच जारी करण्यात आलेलं होतं असं सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद मांडलेला आहे। निश्चितच, कारण 16 तारखेला माझ्या मते हा निकाल आलेला आहे आणि तेव्हाच मला वाटतं अटक वॉरंट जो आहे तो जारी करण्यात आला होता। पण मात्र जी कोर्टाची प्रोसिजर आपण पाहिली तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये धाव घेण्यात आली त्याच वेळी जी आहे ती सुनावणी पार पडली होती। मात्र सुनावणीच्या दरम्यान 2 दिवस पुढे ही सुनावणी ढकलण्यात आली, ती म्हणजे आजवरती। मात्र तातडीने जर त्याच दिवशी सुनावणी घेण्यात आली असती तर मात्र अटक वॉरंट त्याच दिवशी निकालेला होता आणि त्याच दिवशी ही सुनावणी पार पडू शकली असती। पण मात्र आजवर ही सुनावणी कोर्टानेच ढकलली आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की आज युक्तिवादादरम्यान देखील या अटक वॉरंटचा देखील एकूणच प्रश्न उपस्थित केला जात आहे की आधीच हा अटक वॉरंट जो आहे तो काढलेला आहे, व मात्र अटक वॉरंट काढलेला असताना कशा पद्धतीत कारवाई जी आहे ती नाशिकच्या पोलिसांनी केली पाहिजे होती हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। पण मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की नक्की हा अटक वॉरंट कोणत्या दिवसाला निघाला होता, मात्र त्याची प्रत जी आहे ती कोर्टाच्या पुढे सादर करत असताना सरकारी वकील आता महत्त्वाचे मुद्दे नेमके काय मांडतायत आणि त्याला काउंटर करण्यासाठी माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम हे नेमकी काय आता अधिकचे मुद्दे मांडतायत हे देखील पाहावं लागेल। जी, निश्चितच मीनाक्षी, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा। आणखी एक अपडेट आपल्या समोर येते। आर्थिक परिस्थिती बदलत असते असं रवींद्र कदम म्हणतात। रवींद्र कदम आता युक्तिवाद करताना पाहायला मिळतात। घर मिळाल्याची तारीख नंतरची परिस्थिती दोन वेगळ्या बाबी आहेत। आर्थिक परिस्थिती बदलत असते असा युक्तिवाद आता कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी केलेला आहे। तर ही अपडेट आता समोर येते। पुन्हा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर रवींद्र कदम हे युक्तिवाद करतच आहेत, दुसरीकडे मात्र 4 वाजता अगदी काही वेळातच लीलावती रुग्णालयाची देखील पत्रकार परिषद होणार आहे। या संपूर्ण पत्रकार परिषदेवर देखील अवलंबून आहे की नेमका आता पुढे काय होणार, कोकाटेंना अटक होणार की त्यांना रवींद्र कदम जशी मागणी करतात तसं सोमवारपर्यंत त्यांना प्रोटेक्शन देण्यात येणार, याकडे मात्र राज्याचं आता लक्ष आहे।
निश्चितच कृपा, कारण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकीकडे सुनावणी असेल किंवा मग डॉक्टरांची प्रतिक्रिया. जशी सुनावणी संपेल किंवा मग सुनावणी सुरू असतानाच डॉक्टरची पत्रकार परिषद जी आहे ती सुरू होऊ शकते. पण प्रामुख्याने मुद्दा इथे मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत. आर्थिक परिस्थितीचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण वर्षभर आधीच इन्कम जी आहे ती किती आहे ते विचारण्यात आलेली होती आणि तेव्हाच त्यानुसार जी इन्कम आहे ती देखील दाखवण्यात आली होती. पण मात्र आपण पाहतोय की या सगळ्यातून परिस्थिती जी आहे ती बदलत असते हा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्यांमध्ये जो युक्तिवाद होत आहे या युक्तिवादाच्या दरम्यान नेमकी काय काय पुरावे आता सादर केले जात आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण ज्यावेळी सत्र न्यायालयामध्ये ही जेव्हा सुनावणी सुरू होती त्यावेळी नेमका काय युक्तिवाद करण्यात आला होता तो देखील मुद्दा इथे घेतला जाऊ शकतो आणि त्याच आधारावरती आत्ता सध्या सुरू असलेल्या माणिकराव कोकाटे यांच्या उपचाराचे जे वैद्यकीय अहवाल आहेत ते देखील तिथे उपस्थित केले जाऊ शकतात आणि या दोन्ही अहवालाच्या आधारावरती निश्चितच मात्र मीनाक्षी, मेडिकल ग्राउंड तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. या संदर्भातील अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तर आता कोकाटेंच्या या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येतोय. रवींद्र कदम जे कोकाटेंचे वकील आहेत त्यांच्याकडून मात्र हा युक्तिवाद करण्यात येतोय. आर्थिक परिस्थिती बदलत असते असा हा युक्तिवाद करण्यात येतोय. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकशाही मराठी.